चला मग 10 मिनटामध्ये वरण बनवायचं आहे आज. फक्त आणि फक्त 10 मिनटामध्ये वरण बनवून तयार. अगदी स्वादिष्ट चविष्ट वरण बनवून तयार होतं. चॅनलवर जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग सुरू करू आपण रेसिपीला. इकडे मी कुकर गरम करायला ठेवला. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल कडक तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेऊ. आता इकडे टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता हे सगळं मी कट करून ठेवलेलं होतं. इकडे मी स्वच्छ तुरीची डाळ पण धुवून ठेवलेली होती. आता लसूण टाकून घेऊ. लसूण टाकल्यानंतर लगेच कढीपत्ता पण टाकून घ्यायचा तेलामध्ये. मस्त परतवून घ्यायचं. आता हे परतल्यानंतर हे सगळे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये, म्हणजेच टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता मी हे सगळं टाकून घेतलं. चांगलं परतवून घ्यायचं. आता हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं वरणाचं. चांगलं मिक्स करायचं. धुतलेली डाळ पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळीकडून आणि 1 ग्लास पाणी टाकून घेतलं मी. आता झाकण लावून देणार आणि 2 शिट्ट्या काढून देणार. वरण तयार. 2 शिट्ट्या अगदी 10 मिनटामध्येच होऊन जातं. तर इकडे लाईट गेली होती. मी गॅसवर वरण बनवायला ठेवलं. तर म्हटलं तोपर्यंत इकडे भाजी बनवून घेते, वांग्याची भाजी. आता वरण भात करते म्हटलं तर त्याच्यासोबत तोंडी लावायला वांग्याची भाजी अगदी सुंदर लागते. म्हणून इकडे मी वांगे कापूनच ठेवलेले होते. लसूण बारीक चिरून ठेवलेला होता. कढई ठेवली. कढईमध्ये मस्त तेल टाकून घेतलं. जिरं मोहरी टाकून घेतलं. लसूण टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये आता वांगे टाकून घेतले चिरलेले. वांगे थोडेसे परतवून घ्यायचे. वांगे परतून झाले की मग त्याच्यानंतर मसाले ते टाकून घ्यायचे. आता इथे मी 1 सुहाणा मसाला टाकून घेणार आहे. लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून घेतलं का मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं वाटीभर किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आणि अधूनमधून हलवून घ्यायचं आणि नंतर कोथिंबीर टाकायची वरतून. इकडे आपलं वरण तयार झालेलं आहे. चला मी तुम्हाला वरण दाखवते. वाव, मस्त वरण तयार झालेलं आहे आणि वास पण छान येतोय. अगदी शॉर्टकट वरण आहे. तुम्ही पण बनवून बघा. असं वरण चांगलं होतं आणि याच्यामध्ये आपण पाणी वाढवून घेऊ शकतो घट्ट असेल तर. इकडे वांग्याची भाजी पण तयार झालेली आहे. वरण भाताबरोबर अगदी छान लागते. अगदी रसरशीत तयार झालेली वांग्याची भाजी. आता इकडे माझ्या मुलांना गोड खायचं होतं तर म्हटलं लाडू बनव बेसन पीठचे. मी रेसिपी घ्यायला तर माझं जमलं नाही, पण ठीक आहे तुम्हाला बनवताना दाखवते. अगदी छान गरगरीत लाडू तयार झाले आणि मऊसूद, तोंडात टाकताच विरघळता असे लाडू तयार झालेले. तर मी याची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट टाईम तर नक्कीच दाखवेल. मी थोडीशीच करून बघितले अगोदर वाटीभर. असे पटापट बांधले जात होते लाडू. असे मस्त झाले ना. आणि इकडे मी ड्रायफ्रूट हे सगळे ज्या सीड्स असतात, काजू, बदाम हे सगळं मी मिक्स करून कुटून ठेवलेलं होतं. हे लाडू बांधायला अगदी सोपे आहे आणि बनवायला पण सोपे आहे. याला जास्त काही लागत नाही. फक्त पिठी साखर आणि बेसन पीठ एवढेच 2 वस्तू लागत्या आणि तूप आणि तेल. मी हे मिक्स करूनच बनवत असते लाडू. तर अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करायला विसरू नका. त्यासोबत ही रेसिपी पण तुम्ही नक्की बनवून बघा. तर इकडे मी अशा पद्धतीने मस्त लाडू बनवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला फोडून दाखवते. वाव, किती छान असा पेढ्यासारखा लाडू तयार झालेला आहे.